हाय, मी रुपाली. वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आजचा हा व्लॉग ना परफेक्ट व्लॉग नाही आहे मॉर्निंगचा. तर हे रिअल मॉर्निंग रूटीन आहे. नो फिल्टर, नो परफेक्शन आणि अगदी रिअल मॉर्निंग. याआधी तुम्हाला कधीही मी असं माझं रिअल मॉर्निंग रूटीन दाखवलेलं नाही आहे, शेअर केलेलं नाही आहे. पण आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत हे शेअर करते. अगदी सकाळी उठल्यापासून ना किचन घरापासून जी दिवसाची सुरुवात आहे ती होत असते आणि प्रत्येक गृहिणीची होते, माझीच नाही तर प्रत्येक गृहिणीची. कारण उठल्यानंतर ना सगळ्यात आधी तिच्या डोक्यात जे येते ना ते म्हणजे किचनमध्ये जाणं, किचनमधलं सगळं नीटनेटकं करणं आणि कामांना सुरुवात करणं. अगदी कमी वेळेत जास्तीत जास्त कामं कशी करता येतील या सगळ्या गोष्टींचं ना चक्र तिच्या डोक्यात फिरत असतं. त्यानंतर उठल्यानंतर बाहेरचं दृश्य बघणं हे सुद्धा रुटीनमध्ये कंपल्सरी असतं प्रत्येक गृहिणीच्या. कारण तिला हे सगळं पाहून ना फ्रेश वाटत असतं आणि मलासुद्धा. उठल्यानंतर ना थोड्या वेळ का असेना पण मी ग्रिलजवळ बसते. सकाळचं सगळं दृश्य पाहत असते. मलाही छान वाटतं. अगदी ब्रश करताना 5 मिनटं जी असतात ना ती तिथे जरी घालवली ना तरीसुद्धा ना सकाळची मॉर्निंग रूटीन जी आहे ना ती छान प्रकारे स्टार्ट होते. आणि इथे कुठलाही फेक किंवा असं सेटअप वगैरे नाही आहे. तर हे रिअल रूटीन आहे. त्यानंतर पुन्हा किचनमध्ये येऊन थोडीफार तयारी, त्यानंतर मग स्वतःचं आवरणं या सगळ्या गोष्टी असतात. इथे कोणतंही फेक किंवा जसं तुम्हाला आवडेल असं माझं रूटीन मी शेअर केलेलं नाही आहे. तर अगदी सकाळी उठल्यापासून कसा स्ट्रगल असतो. किचन नीटनेटकं नसतं. म्हणजे सगळं स्वच्छ करणं, मॅनेज करणं, घरच्या जबाबदाऱ्या, घरकाम सगळ्याची काळजी घेणं, त्यात स्वतःलाही थोडासा वेळ देणं, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आजच्या व्लॉगमध्ये शेअर केलेल्या आहेत. सकाळी पाणी भरण्यापासून दिवस स्टार्ट होतो. कारण मुंबईत राहतो आपण आणि पाण्याच्या वेळा ठरलेल्या असतात. त्या वेळेतच पाणी भरावं लागतं. पाणी भरल्यानंतर किचन स्वच्छ करून पाणी गरम करणं, त्याच्यानंतर दूध वगैरे असेल ते गरम करणं, स्वतःसाठी एक छान मॉर्निंग ड्रिंक रेडी करणं, हे डेली नसतं. पण एखाद दुसऱ्या दिवस ॲड करून हे मी नक्की घेते. त्यानंतर थोडीफार स्वतःची काळजी म्हणजे एक 5-10 मिनटं स्वतःसाठी देणं, हे तर ठरलेलं असतं. म्हणजे केसांना ऑइलिंग करणं असू द्या किंवा एखादा फेस मास्क लावणं असू द्या किंवा काही छोटं-मोठं जे काही आपल्याला पॉसिबल आहे. तर आता इथे मला आज हेअर वॉश करायचे होते, त्यामुळे मी इथे पटकन ऑइल लावून घेतलं. म्हटलं एक 5-10 मिनटं आपल्याकडे आहेत. त्या 10-15 मिनटामध्ये ना हे मस्त ऑइल छान ऑब्झर्व होईल आणि आपल्याला केससुद्धा वॉश करायचे आहेत, त्यासाठी मदतही होईल. कारण रात्री ऑइल लावून ठेवणं तितकंसं फायदेशीर ठरत नाही असं मी बऱ्याचदा ऐकलं आहे आणि वाचलं आहे. त्यामुळे हे आता मी सध्या फॉलो करते आणि माझं हे जे मॉर्निंग ड्रिंक आहे ते पण थंड होत होतं. तोपर्यंत म्हटलं चला हे करून घेऊया. आणि असंच असतं बघा, डेली ना हा स्ट्रगल असतो प्रत्येक स्त्रीचा. घर सांभाळताना तिला स्वतःलाही सांभाळायचं असतं. सगळं फ्रेश वगैरे होऊन घेतलं मी, अंघोळ वगैरे झाली. त्यानंतर आली एक 5 मिनटाचं ना स्किन केअर रूटीन मी आता फॉलो करते. याआधी ना याकडे लक्ष द्यायची नाही मी. पण आता गेली 5-6 वर्ष ना ह्या स्वतःकडे लक्ष देते. कारण जेव्हा ना आपल्याला इश्यूज होतात ना स्किनचे, हेल्थचे, त्याच वेळेला ना आपण त्याची जास्त काळजी घेतो. जोपर्यंत सगळं व्यवस्थित नीटनेटकं असतं ना, तोपर्यंत आपण खरंच काळजी नाही घेत. प्रत्येकजण, मी सुद्धा तशीच होती आधी. आता थोडे स्किन इश्यूज झालेत आफ्टर डिलिव्हरी वगैरे. त्यानंतर मी हे ना सगळं फॉलो करते आणि याचा मला खरंच फायदाही होतो. अगदी सकाळ संध्याकाळ 2च टाईम फक्त स्किन केअर रूटीन असतं. खूप फॅन्सी, फेक असं काही रूटीन नसतं, परफेक्शन नसतं. अगदी रिअल जे आहे तेच करते मी. नॉर्मल आपलं मॉइश्चरायझर स्किन केअरमध्ये इन्क्लूड करते मी. त्याचबरोबर सनस्क्रीन लोशन, अगदी थोडंसं छोटंसं लिप बाम जे काही असेल ते वापरते आणि त्यानंतर मग पुन्हा किचनमध्ये ना बाकीच्या कामांना जे आहे ते सुरुवात करते. आता सकाळचं स्वयंपाकाचं म्हणाल ना तर स्टार्टिंगचं म्हणजे नाश्ता काय बनवणं यापासून स्टार्ट होते आणि आज नाश्त्यामध्ये ना मी पोहेच बनवणार होती सिंपल असे. त्यामुळे त्याचीच इथे तयारी सुरुवात केलेली आहे. रोज वेगवेगळा नाश्ता किंवा फॅन्सी नाश्ता वगैरे मी बनवत नाही. अगदी सोपं, झटपट होईल, मुलांनाही आवडेल आणि हेल्थलासुद्धा आपल्या चांगलं असेल असंच मी निवडते. अगदीच कधी पॉसिबल नाही झालं तर जी पोळी असते आपली चपाती, ज्याला आपण चपाती म्हणतो, तर तिला तूप लावून, साखर लावूनसुद्धा आम्ही खातो. म्हणजे असं काही हे नाही की फॅन्सी काहीतरी नाश्ताच पाहिजे. पण सध्या आता मी थोडं हेल्थकडे लक्ष देते, त्यामुळे ना थोडंसं
अजून काहीतरी चांगलं प्रोटीनयुक्त वगैरे सगळं बनवण्याचा प्रयत्न करते. पण डेलीच ते जमतं असं नाहीच. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्रीयन घरामध्ये ना पोह्याचा नाश्ता हा फिक्स असतो. हेल्दीसुद्धा असतो, झटपट बनणारा असतो आणि सगळ्यांना आवडणाराही असतो. त्यामुळे हा ना ऑप्शन बेस्ट आहे. आज जेवणामध्ये ना मला सिंपलच असा मेनू बनवायचा होता, म्हणजे छोले बनवायचे होते आणि त्यासोबत पुऱ्याचं ऑप्शन किंवा चपाती किंवा रोटी असं काहीतरी मी ठरवलं होतं. आता बघू वेळ जसा मिळेल ना तशा सगळ्या गोष्टी करणार आहे. तर आता मी छोले आधी कुकरला लावून घेते, म्हणजे माझं पूजा होईपर्यंत ना हे छोले जे आहेत ते छान बॉईल होतील आणि माझ्या पुढच्या कामांनाही मला सुरुवात करता येईल. आता 5 मिनिटाचा ना एक ब्रेक असतो आपला, की ज्याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं का असेना आपल्या स्वतःला मनाला शांत वाटावं यासाठी आपल्याला करायच्या गोष्टी असतात. म्हणजे मला त्यात देवपूजा आवडते. मोस्ट ऑफ द टाईम मिस्टरच करत असतात, पण मला जेव्हा शक्य होतं तेव्हा मी हे करत असते. जसं मी म्हटलं की रिअल मॉर्निंग आहे, फेक मॉर्निंग नाही. तर डेली मी करते असं नाही आहे, पण मला जेव्हा शक्य असतं, वेळ असतो किंवा मला पॉसिबल असतं तेव्हा मी ही पूजा करते. अदरवाईज फक्त देवाजवळ जायचं, हात जोडायचे, देवाजवळ आजच्या दिवसासाठी थँक बोलायचं आणि पुढच्या कामांना सुरुवात करायची. तर आज वेळ होता माझ्याकडे आणि मिस्टर आज थोडे लेट उठणार होते, त्याच्यामुळे मग मी हे बाकीचं माझं जे आहे देवाचं पूजा वगैरे तर ते सुद्धा करून घेतलं. आता देवपूजा केल्याने ना मनाला प्रसन्न तर वाटतंच, पण दिवसाची सुरुवातही छान होते. आणि मी आधीही खूप साऱ्या व्लॉगमध्ये म्हटलेलं आहे की मला माझं देवघर जेव्हा सजलेलं असतं ना फुलाने छान छान धूप अगरबत्ती लावलेली असतं तर मला खूप जास्त प्रसन्न वाटतं. पॉझिटिव्हिटी येत असते मला एक प्रकारची आणि ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात करायला. त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी करत असते. आता प्रत्येकाचं चॉईस आहे करणं न करणं, पण मी जसं म्हटलं की माझं हे रिअल मॉर्निंग रुटीन आहे. अजिबात कुठलंही फेक नाही आहे. देवपूजाही करायला मला प्रचंड आवडते. आता माझी देवपूजासुद्धा झाली होती आणि त्यानंतर म्हटलं चला तुळशीला पाणी घालून घेऊया. आणि तुळशीला पाणी घालणं हे सुद्धा माझं डेली रुटीनमध्ये असतंच असं नाही आहे. जसं मी म्हटलं की हे ही जी कामं आहेत ना तर मिस्टरसुद्धा करत असतात कधी-कधी. मला हेल्प करत असतात थोडंफार सकाळी झाडांना पाणी घालणं किंवा मग पूजा वगैरे करणं. तर हे सुद्धा माझ्या डेली रुटीनमध्ये येत नाही. पण मला जेव्हा पॉसिबल असतं, मला जेव्हा इच्छा होते तेव्हा मी हे सगळं करत असते. पण तुळशीला पाणी घातल्याने ना छान प्रसन्न वाटतं. पण जेव्हा पण देवाच्या पाया पडते मी, पूजा करते सकाळची, त्यावेळेला हळदी-कुंकू वाहून तुळशी मातेचं सुद्धा मी दर्शन करत असते, तिचा आशीर्वाद घेत असते. कारण आपल्या ना हिंदी संस्कृतीत म्हटलेलं आहे, की तुळशीला सकाळी रोज पाणी घालणं आपल्या आरोग्यासाठी, आपल्या धार्मिक गोष्टीनुसार खूप फायदेशीर असतं, खूप आपल्यासाठी चांगलं असतं आणि त्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे आणि मला आवडतंही. जसं मी म्हटलं, की डेली नाही, पण जेव्हा शक्य होतं किंवा मला जेव्हा करायची इच्छा होते, तेव्हा मी हे सगळ्या गोष्टी करते. अदरवाईज मिस्टर वगैरे जे आहेत, सकाळी झाडांना पाणी घालतात, त्याच वेळेला ते तुळशीलासुद्धा पाणी घालतात. त्यानंतर आता पुन्हा मी स्वयंपाकघरामध्ये आलेली आहे. आता नाश्त्याला थोडासा वेळ आहे अजून, कारण मिस्टर त्यांचं आवरत आहेत. कारण आम्ही सकाळचा नाश्ता जो आहे ना, तो शक्यतो सोबतच करतो. एक छान फॅमिली बॉन्डसुद्धा आपला तयार होतो आणि आपल्याला आपल्या पार्टनरसोबत एक 5-10 मिनिटाचा वेळसुद्धा मिळतो, जो दिवसभरात अजिबात पॉसिबल नसतो. त्यामुळे मॉर्निंगचा नाश्ता जो आहे ना, तर तो आम्ही सोबतच करतो. तर तोपर्यंत ना इथे मी आज गव्हाच्या रोट्या बनवणार आहे. छोलेसोबत माझं डिसाईड झालं फायनली आणि त्यासाठी मी इथे पीठ मळत आहे. अगदी थोडंच करणार आहे, कारण प्रज्ञेश स्कूलमध्ये घेऊन जाईल. थोडं खाईल तो. मी सुद्धा दुपारी जेवणासोबत हे सगळं खाईन आणि लोलोसुद्धा. आणि आज मिस्टरसुद्धा मे बी घरी असतील, म्हणजे लवकर येतील असं ते म्हणालेत, कारण आम्हाला थोडं बाहेरही जायचं आहे. त्यासाठी मग त्यांच्यासाठीही थोडंसं म्हणजे असं मॅनेज करून मी हे सगळं बनवलं. त्यानंतर छान छोले झाले. दुपारी मिस्टरांना थोडासा वेळ होता यायला, त्यामुळे मग मी जेवण करून घेतलं. असं माझं आजचं जेवण होतं. आणि त्यानंतर मग एक्स्ट्राची जी कामं असतात, तर ती मी जेवल्यानंतर वगैरे करत असते. थोडं एक दुपारचा नॅपसुद्धा घेते मी, पण त्याआधी जी काही थोडीफार कामं असतात ना, तर ती मी घेते. कारण जेवल्यानंतर ना 1-1.5 तासाचं अंतर ठेवायला पाहिजे. जेवल्यानंतर लगेच झोपायचं नसतं. त्याच्यामुळे मग 1-1.5 तासाच्या अंतरामध्ये एक्स्ट्राची जी कामं असतात, व्हिडिओची वगैरे सगळीच, म्हणजे जी काही असतील ती, असं काही फिक्स नसतं डेलीचं. जसं मी म्हटलं, की हे परफेक्ट मॉर्निंग रुटीन ब्लॉग नाही आहे. जसं रोजचा दिवस असतो ना, तशाप्रमाणे थोडंफार चेंजेस होत असतात.
एक्झॅक्टली तसंच मी दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर आता डीमार्टचं सामान वगैरे मला घेऊन यायचं होतं ना, त्यामुळे मग इथे मी ज्या बरण्या वगैरे आहेत त्याच क्लीन करायला घेतल्या होत्या. ह्या सुकून झाल्या व्यवस्थित, की म्हणजे आल्यानंतर मला सामान व्यवस्थित त्याच्यात भरता येईल, त्यामुळे हे सगळं मी करत होते. तर चला, आजचा जो व्लॉग आहे ना, तर तो मी इथे सेंड करणार आहे. माझं रिअल मॉर्निंग रुटीन, नो फिल्टर, नो परफेक्शन, तुम्हाला कसं वाटलं? रिअल स्ट्रगल मॉर्निंगचा कसा असतो प्रत्येकीचा, आणि तुम्हाला कसा वाटला माझा व्लॉग मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये.